बरं झालं बाबा आलास. लय आंबलोय बघ. चला. नाही नको. अरे ते असं भलत सलत विचार घेऊन मला येता येणार नाही. असं का करतोस मर्दा? माझं मला हाल बघवना. तू आज चल, नाहीतर वस्तात माझ्या मानगुटीवर बसल. भाल्या एक काम कर, वस्तांना बाहेर बोलू की. तू आज तर चल. एखाद्याच्या कर्जाला गॅरंटी दिली असती तर परवडली असती. असं काय करतोस? अरे बोलू की बाहेर. चल तू आज चल. काय आरती ओवाळायची वाट बघताय काय? चला. वस्तात अहो लई मोठ्या कोड्यात पडलोय बघा. तुम्हीच वाट दावा की. अरे काल माझा एवढा आशीर्वाद घेऊन गेला, त्यात भागलं नाही का? नको त्या गोष्टीसाठी तुमचा आशीर्वाद घेऊन गेलतो. म्हणजे कसलं काम होतं तुझं? ते लग्नाचं प्रेम आहे सांगायचं होतं. तो काळीच्या होसनाळ्या, अरे नरसाळ्या, कसलं पाप करायला लावलंस रे मला. तू माझ्या इथं नजरेला सुद्धा पडू नको. चल चल निघित ना. अहो वस्ताद चुकलं माझं. ते वाट दावा की. तुझ्या नादाला लागलो तर माझी आणि तालमीची बी वाट लागल. तू 1 मिनिट थांबू नकोस इथं. चल. वस्ताद चूक झाली. म्हणून तर आलोय तुमच्याकडं. मी वाट दावा की. अहो काय बी करा पण मला या जंजाळातनं सोडवा. राणा, अरे प्रेमाचं जंजाळ लई चिवाट असते. एकदा का माणूस ह्यात अडकला की किती बी हात पाय मारू दे, सुटका नाही तिची. तू लांब सर. एकदा बाटलेल्या माणसाला शिवत बी नाही मी. तू राणा प्रेमाच्या केंद्रात अडकलाय. वस्ताद मी जुनं जाणत, जगभरात ओळखतात तुम्हाला. तुमच्या भरकटलेल्या पठ्ठ्याला सोडवा की या जंजाळातनं. डोसकंजाम भिरमिटलंय बघा. तुम्ही काय बी करा पण मला सोडवा येत नाही म्हणू नका सर. राणा, या जंजाळातनं सुटायचा एकच मार्ग आहे. तू संन्यास घे. अरे मी बी संन्यास घेतलाय आणि मी संन्यास घेतलाय म्हणून तर माझं नाव आहे. पण संन्यास घ्यायचा म्हणजे मग माझ्या पैलवानगीचं काय? वस्ताद मला सच्चा पैलवान बनायचंय. अरे बनशील की. संन्याशाला काय पैलवानकीचं वाढवण नसतंय. उलट संन्याशी पैलवानाला जगात लई डिमांड असते बघ. अरे संन्याशी पैलवान म्हणून तुला समजा जग वळकल. अरे तू संन्यास घेतला की लगेच सच्चा पैलवान बनशील बघ. वस्ताद मग बनवा की लगेच. आत्ताच्या आत्ता संन्यासी होतो बघा. अरे मी पैलवान बनवतो. संन्याशी बनवायचं काम दुसरी माणसं करतात. तू एक काम कर, पलीकडच्या गावात शिरधर स्वामी राहतात. तू त्यांच्याकडे जा, ते तुला संन्याशी बनवतील. अरे मी बी त्यांच्याकडे संन्याशी बनलोय. पण ते बनवतील ना लगेच. अरे माझं नाव सांग, लगेच काम होईल तुझं. वस्ताद नमस्कार करतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.